नमस्कार, आपण पाहतो आहात योग बदल न्यूज मराठी। अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टातून न्याय देणार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे। पीडितेच्या कुटुंबियांशी व्हिडिओ कॉलद्वारे सांत्वन चर्चा करताना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे। चांदणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांनी दखल घेत थेट अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबियांशी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सांत्वन चर्चा केली। या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे म्हणाले की ज्या नराधमाने हे कृत्य केलं त्याला फाशीची शिक्षा व्हावी, याकरिता अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून अल्पवयीन बालिकेला न्याय मिळवून देण्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी पीडितेच्या कुटुंबियांशी व्हिडिओ कॉलद्वारे सांत्वन चर्चा करताना व्यक्त केला आहे। तसेच शिवसेनेच्या वतीने पीडितेच्या कुटुंबाला व तिच्या शिक्षणासाठी 1,11,000ची मदत करण्यात आली। प्रसंगी माजी आमदार जिल्हाप्रमुख नारायणराव गव्हाणकर, जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, महिला जिल्हाप्रमुख उषाताई विरक, शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे, तालुका प्रमुख बालू बगाडे, शिवसेना अनुसूचित मोर्चा जिल्हाप्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे, जिल्हा समन्वयक प्रणव तायडे, निलेश कापकर, सौ संगीता इंगळे, सौ निलिमा इंगळे, बाळासाहेब तायडे, सावरगावचे सरपंच राठी, देवराव हातोले, प्रल्हाद मदने, संपत राठोड, बाळू पांडे, योगेश टाले, सूरज टाले, सुभाष पाटील, रमेश ढालेसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। त्याला तर मी आपल्या ह्याच्याशी एसपीशी माझं बोलणं झालं आहे आणि एसपीला सांगितलंय की सगळे पुरावे गोळा करून त्याला पार लटकवून टाकायचं फाशीवर। दुसरं काय त्याला असं जर करायला लागले यांना भीती निर्माण करण्यासाठी पूर्ण फाशीशिवाय दुसरी सजा नाही आणि म्हणून ही पण केस फास्ट ट्रॅकवर टाकून यांना आरोपीला नराधमाला तो ज्यांनी हे कृत्य केलं अतिशय निर्गुण कृत्य केलं आहे, अनुष्केला काळीमा फासणारा केलेला आहे आणि या परिवाराच्या सोबत आपण आहोत। बिलकुल मी त्याच्यामध्ये लक्ष घालून आहे। डे टू डे त्याच्यामध्ये काय काय प्रगती होते ते मी पाहतोय आणि आरोपीला कठोर शिक्षा म्हणजे छोट्या बच्चूवर हे अत्याचार केला तर त्याला फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी सरकारच्या वतीने आपण कोर्टामध्ये करणार आहोत। वाईट प्रसंग झालेला आहे, तुमच्यावरचा प्रसंग तो आमचा प्रसंग आहे असं समजून आपण मी त्याच्या मागे आहे बिलकुल आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे यासाठी सगळे प्रयत्न आपण करू। ते काही येत नाही। निश्चितपणे त्यांची जी मागणी आहे की या जो नराधम आहे ज्यानं हे कृत्य केलं त्याला फाशी झाली पाहिजे। या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे फोनवर बोलले। त्यांनी सांगितले की फास्ट ट्रॅकवर हे केस घेऊन निश्चितपणे आम्ही या ठिकाणी त्याला फाशी देण्याचं काम करू आणि या कुटुंबावर जो आघात झाला त्यांना सहाय्य करण्याचा आम्ही मदत करू। आणि या निमित्तानं साहेबांना 1,00,000 रुपयाची मदत, कारण की हे गरीब माणसं आहेत, कामधंद्याला शेतकरी आहेत, म्हणजे शेतीवर जाणारे आहेत, म्हणून त्यांना 1,00,000 रुपयाची आर्थिक मदत सुद्धा त्यांनी या ठिकाणी घोषित केली। अकोला जिल्ह्यामध्ये 2 दिवसापूर्वी फारच एक हृदय धावाची घटना घडलेली आहे आणि पातूर तालुक्यामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये सावरगाव हे गाव आहे। या गावामध्ये एका लहान मुली 10 वर्षाची अल्पवयीन लहान मुलगी तिच्यासोबत अमानुष कृत्य एका नराधमानं 60 वर्षाच्या नराधमानाने आणि एक अत्यंत म्हणजे लाजिरवाणी आणि दुर्दैवी घटना आहे। आज या कुटुंबाला धीर देण्यासाठी खऱ्या अर्थानं या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी अकोला जिल्हा शिवसेना या ठिकाणी आलेली आहे। या शिवसेनेचे आमचे जिल्हा प्रमुख नारायणरावजी गव्हाणकर आहेत, डॉक्टर अशोकजी ओळंबे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील तायडे या ठिकाणी आलेले आहेत, आमचे तालुका प्रमुख बाळूभाऊ बगाडे या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी आमच्या जिल्हा महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख उषाताई विरक आहेत, आमच्या तालुका प्रमुख संगीताताई या ठिकाणी आहेत आणि सर्व पदाधिकारी मंडळी या ठिकाणी खास करून डॉक्टर रामकृष्ण डोंगरे सुद्धा अनुसूचित जाती सेलची या ठिकाणी उपस्थित आहेत। हे खऱ्या अर्थानं माहिती आम्हाला प्रणव पाटील तायडे जे आमच्या जिल्ह्याचे समन्वयक आहेत त्यांनी दिली आणि त्यांनी हे सगळं या ठिकाणी घडून आणलं। तर या ठिकाणी जे दुःखद प्रसंग हा घडलेला आहे त्या कुटुंबाला सांत्वन करण्याचं काम शिवसेनेने या ठिकाणी केलं आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।